नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय विचार व्यक्त करायचे? आज पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार श्री प्रणिताई बालके यांचे चिन्ह आहे रिक्षा. रिक्षेच्या चिन्हावर बटन दाबून रिक्षेला यांना प्रचंड बहुमताने विजय करावं ही मी आपल्यासमोर विनंती करण्यासाठी उभा आहे. आदरणीय भारत नाना बालके यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता संतपेठेतील महात्मा फुले पुतळ्याच्या वेळेस शिष्टमंडळ येऊन भेटले एकदा की त्यांनी महात्मा फुले पुतळा देण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ न लावता पुतळा दिला व माळी समाजाचा सन्मान ठेवला. त्या सन्मानाची परतफेड म्हणून माळी समाजाच्या वतीने किंवा सर्व समाज नानांबद्दल जात हे मानणंच चुकीचं आहे एकतर मूळ. तर मी सर्वांना विनंती करतो, आणि ते जे निधी म्हणतायत, निधी कसा येणार? केंद्रात राज्यात सरकार आहे. तर माझ्या मते 80% जी मंत्री आहेत ते सध्या नानांचे मित्र आहेत, नानांच्या संबंधातले आहेत. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. निधीबद्दल डोक्यातनं घ्या. आणि ही विठ्ठलसाठी निधी द्यायचा आहे, बालके घराण्याला काय कुठं घरी निधी न्यायचा नाही. हा पंढरपूरच्या विकासासाठी निधी ती येणार आहे, आणणार आहेत. आणि मी बरं एका मंत्र्याचा मला फोन आलता, आमच्या सुनबाईंचं काय? मी त्यांना सांगितलं, सुनबाई तुमच्या नगराचे होणार आहेत, तुम्ही फक्त लक्ष द्या. तर मित्रांनो, काळजी करू नका. आणि मी एकच प्रशांत मालकांना विनंती करतो की ज्या वेळेस त्यांना विधान परिषदेला उभा राहायचं होतं त्यावेळेस मोठे मालक त्यांना उभा राहू नको म्हणत होते. त्यावेळेस मी त्यांचा प्रकाशक म्हणून विधान परिषदेला प्रकाशक होतो. आणि मला मोठ्या मालकांनी सांगितले, भारत नानांची भूमिका काय? मी नानांना फोन केला, नाना आपण आपल्या तालुक्यातील आपल्या भागातील एक आमदार होतोय, तुमचं मत काय? तर नानाने मला म्हणले, चांगलं होत असेल तर मी त्यांच्या बाजून निश्चित आहे. तर त्यावेळेस संजय मामा नाना त्यावेळेस मोठे मालक भेट होते, नको म्हणत उभा राहायला. त्यावेळेस मी तिथूनच वाड्यातून दरवाजा लावला होता. माझे मोठ्या मालकांचं मोठ्यानं आरडाओरडून चालू असताना हे नेते बाहेर आले, म्हणले काय चाललंय? त्यावेळेस मी सिद्धराम मेत्रे साहेबांना फोन केला, मोठ्या मालकांना बोलून दिलं, संजय मामांना फोन केला, राजाभाऊ राऊतांना फोन केला. त्यावेळेचे साक्षीदार भास्कर खसगवडे असतील, हरिदादा गायकवाड असतील, त्यावेळेस मस्के मेंबर होते, त्यांना फोन करून सांगितलं, बाबा आपल्या भागातील एक आपल्या जवळचा माणूस आमदार होतोय, त्यासाठी मन मोठं दाखवलं भारत नानांनी. तर माझं विनंती होती त्यांना की त्यांनी पण मोठं दाखवायला लागत होतं की आपण पण परतफेड करावी आणि त्यांना आपण ताईंना निवडून द्यावं. आणि एक विजन माझं म्हणणं की बाबा सुशिक्षित एक महिला, तळमळ, ताईंची तळमळ ऐकली, ताईंचं भाषण ऐकलं तर काय जण डोळ्यात पाणी येतंय. बाबा ती विकासासाठी किंवा कुणावर टीका न करता सर्वसामान्याला बरोबर घेऊन जाणं नेतृत्व, अजिबात टीका टिप्पणी करून काय होत नसतं. लोक शहाणी झालेत आता. तळमळ कोणाची बघतायत? ताईचं मी शोकतबाईंना सांगितलं, ताई भांडतेत कशा? तर एक सर्वसामान्य व्यक्ती जसं बाबा आंदोलन करतो तसं त्यांचं भाषण असतं. मित्रांनो, पंढरीचा पांडुरंग साक्षात विटेवरती उभा आहे, जिवंत आहे. न्याय जर मिळायचा असेल, खरंच पांडुरंगाला डोळे उघडून बघायचे असेल तर माझ्या ताईकडे बघावं, खरं ताईकडे बघावं, ताईची तळमळ बघावी आणि ताईंना विजय करावं, नगराध्यक्ष व्हाव्यात ही माझी तळमळ आहे. जी दिवशी आरक्षण निघाल त्या दिवशी नगराध्यक्ष म्हणून त्यांचा नंबर फीड केलाय. भारत नानांचा नंबर पण उभा राहिल्यानंतर फीड केलता. प्रशांत मालकांचा पण नंबर जी दिवशी आमदारकी दिवशी आमदार लिहिलं तसं ताईंचा नंबर नगराध्यक्ष म्हणून आहे. मी काय सर्वसामान्य लोकांच्या हातातलं घेऊन शिक्का मार नाही, पण आपलं कर्तव्य आहे. पैसा येईल, पैसा जाईल, दमदाटी येईल, काय नाही. कोण आत जाऊन बघताना आत, कोण शिक्का मारताना बघत नसतं. मित्रांनो, जी मागची निवडणूक झाली तशी निवडणूक होऊन एकदा बालके कुटुंब किंवा बालके परिवार सर्वसामान्य जनतेला लोकशाहीपासून मुक्त करायचं, स्वाभिमान आपला जीवन ठेवायचं असेल तर सर्वांनी रिक्षाच्या चित्रावर बटन दाबून त्यांना विजय करावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.